यंदा वारे फिरले, अखेर गवळी समाजाने दिला महेश कोठे यांना जाहीर पाठिंबा। गवळी समाजासह अन्य सामाजिक संघटनांनी महेश कोठे यांना दिले पाठिंब्याचे पत्र। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना समाजातील विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढू लागला आहे। सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी जत्रेसारखी गर्दी झाली होती। महेश कोठे शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत। पदयात्रा कॉर्नर बैठकाच्या माध्यमातून महेश कोठे हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेले आहेत। त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। यंदा वारे फिरले असून शुक्रवारी सकाळी सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी गर्दी केली होती। शहरातील गवळी समाजातील लोकांनी महेश कोठे यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले। गवळी समाज अंतर्गत येणारे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, सिदाजी अप्पा सोलापूर सामुदायिक विवाह संस्था, अखिल गवळी समाज महासंघ, सोलापूर गवळी समाज कृती समिती, श्री शिवपार्वती प्रतिष्ठान, महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, आप्पाश्री प्रतिष्ठान आदीसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, सोलापूर वडार समाज संस्था, जय मल्हार तालीम संघ, मडिवाळेश्वर माचदेव परीट युवक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान, मल्हार प्रतिष्ठान, 14 एप्रिल बॉईज निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, सत्यशोधक बहुजन आघाडी, शिवराणा प्रतिष्ठान, नाथपंथी डवरी गोसावी समाज बहुउद्देशीय संस्था, सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना आदी संघटनांनी महेश कोठे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। सध्या सोलापूर शहरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा रागरंग गरम होत चाललेला आहे। त्यानिमित्तानं आज सोलापूर शहरातील आम्ही गवळी समाज बांधव आज या ठिकाणी महेश यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांना आमच्या गवळी समाजाच्या लेटर पॅडवर आमच्या गवळी समाजाचा पाठिंबा या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत। स्वेच्छेने लोक या ठिकाणी येऊन मला जाहीर पाठिंबा देत आहेत। ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी, आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं, पदयात्रा असेल किंवा आमच्या मीटिंग असेल, त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वेच्छेने येत आहेत। उलट आम्ही पोचायला कमी पडतोय आणि वेळ द्यायला कमी पडतोय। बऱ्याच ठिकाणी असेच आहे किंवा वेळ दिलेल्या ठिकाणी सुद्धा तास दीड तास लेट जायची पाळी यायला लागली आहे, कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं आम्हाला भेट देण्यासाठी किंवा त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं, आणि 100% ते लोक कामाला लागलेले आहेत। मी निश्चित सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण माझ्यावर जे विश्वास दाखवत आहे। 20 वर्षात ज्या आमदारांनी काही काम केलं नाही, त्यामुळं माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत, आणि मी 100% त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करेन एवढं सांगतो।